मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हिंगोलीत जलसाठ्याने तळ गाठलाय। अंधारवाडीतील विहिरींमध्ये टँकरने पाणी सोडलं जात आहे। या विहिरींवर पाणी भरण्याकरता गावकऱ्यांची मोठी झुंबड उडती आहे। तर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। दिवसभर टँकरची वाट पाहूनही हंडाभरच पाणी मिळते, त्यामुळे गावकरी मेटाकुटीला आले। तर जनावरांचे देखील हाल होत आहेत। जालन्यात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते। जालन्यातील 64 पैकी 25 लघु मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले। जालन्यातील 330 गावं 75 वाड्यांची तहान 490 टँकरनी भागवली जाते। सध्या हिंगोलीच्या अंधारवाडी नावाच्या गावामध्ये उभा आहे। हिंगोली शहरालगत असलेले हे गाव आहे। या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो। टँकरने पाणी एका विहिरीत सोडलं जातं आणि विहिरीतलं पाणी शेंदून घेण्यासाठी ही ग्रामस्थांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकता। दिवसभराचे हातात असलेले सर्व कामे सोडून येथील महिला, पुरुष यासह लहान मुलं जे आहेत ते पाणी घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होतात। दररोजचा एक टँकर याप्रमाणे या विहिरीत सोडलं जातं आणि हेच टँकर मधलं पाणी विहिरीत सोडल्यानंतर ते पाणी घेण्यासाठी ग्रामस्थांची, नागरिकांची ही गर्दी या ठिकाणी आपण बघू शकता। दरम्यान मराठवाड्यातली दुष्काळाची परिस्थिती बघता आचारसंहिता शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता अंबादास दानवेंनी केली आहे। सगळ्यांशी चर्चा करून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष सगळ्यांशी चर्चा करून आदर्श आचारसंहिता असावी, परंतु ज्या जनतेच्या आवश्यक बाबी, कारण 4 जून जर पर्यंत आचारसंहिता असली तर आता पाण्याचा तीव्रता सगळीकडे आहे। त्याच्याविषयी प्रशासन जर सगळ्या निवडणुकीत गुंतलेलं आहे आणि अशा वेळेस काही निर्णय घेण्याची गरज आहे। मग या आचारसंहितेमध्ये काही प्रमाणात एक शिथिलता येण्याची आवश्यकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।